नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र पाहत आहोत। आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणच्या वाघेरी पंचायत समिती गणामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी नेमका कसा प्रचार सुरू आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हेच जाणून घेण्यासाठी आपण हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांच्याशी चर्चा करणार आहोत। आबा नमस्कार। नमस्ते। या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही फिरताय, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? शिवसेना आणि भाजपची युती आहे या गटामध्ये आणि माझ्या वहिनी अनिता वेताळ या वाघेरी पंचायत समिती गणातून भाजपची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि स्वाती शैली चव्हाण या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत कोपर्डे जिल्हा परिषद गटातून। अतिशय चांगलं आणि समाजाने मान्य केलेले दोन्ही नेतृत्व आहेत। ज्या गावात जाईल त्या खूप लोक बाहेर येतात। महिला वर्गांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा या दोन उमेदवारांना आहे आणि निश्चित खूप मताने निवडून येतील एवढीच खात्री या निमित्ताने देतो तुम्हाला। तुम्ही हिंदकेसरी म्हणून स्वतः राहिलेला आहात, त्यासोबतच कोविड काळापासून पैलवानांसाठी तुम्ही काम करताय। या भागातील पैलवान तुमच्या पाठीशी आता भक्कमपणे उभे राहतील। या आपली तालीम आहे माई सैदापूरमध्ये आणि त्या तालमीमध्ये सर्व या भागातीलच पैलवान आहेत। त्यांचे कुटुंबीय असतील, चुलते असतील किंवा गावातील लोक असतील। खूप वर्षापासूनचं आमचं कुस्ती क्षेत्राचं नातं त्यांच्याबरोबर जोडलेलं आहे आणि मला एक विश्वास आहे की कुस्ती क्षेत्रातील लोक आमच्या या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागे ठाम उभे राहतील। या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही फिरताय, तर नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एवढा छान मिळतोय की बाबा 1500 रुपये महिलांना मिळते। लाडकी बहीण योजनेतून अनेक योजना या शासनाने चालू केलेल्या आहेत आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शासन युतीचंच आहे। त्यामुळे युतीलाच निवडून देणं खूप गरजेचं आहे, कारण विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ते शासन ज्याच्याकडे आहे सरकार त्याच्या माध्यमातून समस्याचं निवारण होऊ शकतं हे सर्व लोकांना आता कळून चुकलेलं आहे। त्यामुळे सर्व लोक या उमेदवारांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार एवढा मला विश्वास आहे। जर या भागाचा विकास करायचा असेल तर केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे आणि राज्यात आम्ही युतीमध्ये आहोत असं सांगत हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत।